राम राम मंडळी, नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर आज आपण जाणार आहोत भन्नाट अशा ठिकाणी. असं ठिकाण जे की सातारा येथील बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल. असं ठिकाण की श्रावणी शनिवारी भक्तगण गोळा होतात. असं हे ठिकाण, ज्या ठिकाणाला 7 कड्यांचा डोंगर असंही म्हटलं जातं. 7 कड्यांचा डोंगर म्हणजेच जरंडेश्वर. तर हो मित्रांनो, आज आपण निघालो आहोत जरंडेश्वराला. जरंडेश्वर सातारापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर आमच्या गावापासून जरंडेश्वर 21 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही निघालो आहोत नेरमार्गे आणि सध्या आहे वदनगडच्या घाटात. त्याच पद्धतीने मित्रांनो, जाम गावाजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला भली मोठी अशी हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर जामच्या कमानीतून पुढे गेल्यानंतर, जाम गावातून पुढे गेल्यानंतर आपल्याला जरंडेश्वराचा भला मोठा असा डोंगर पाहायला मिळतो. असा डोंगर की ज्या डोंगराला 7 कडे आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, जरंडेश्वराच्या पायथ्याला आल्यानंतर जरंडेश्वराचा डोंगर चढायला सुरुवात केला की सर्वात पहिल्यांदा आपल्याला जरंडेश्वर प्रसन्न असलेली कमान पाहायला मिळते. मित्रांनो, त्या कमानीतून पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्या 1000 ते 1200 आहेत. या डोंगराची चढाई करत असताना आपल्याला ठिकठिकाणी तक्ते पाहायला मिळतात. ज्यावरती मित्रांनो या डोंगरावर आणि परिसरात जे पक्षी आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहायला मिळते. डोंगराची चढाई करत असताना जर तुम्ही थकला असाल तर विश्रांती घेण्यासाठी ठिकठिकाणी आपल्याला बाकडे सुद्धा पाहायला मिळतात. या बाकड्यावर तुम्ही बसून थोडीशी विश्रांती घेऊन आपला प्रवास असाच चालू ठेवू शकता. मित्रांनो, मी सुद्धा या बाकड्यावरती थोडासा बसलो, विश्रांती घेतली आणि माझा पुढचा प्रवास असाच चालू ठेवला. मित्रांनो, हा प्रवास करत असताना आपल्याला ठिकठिकाणी श्रीराम पाहायला मिळतं. तर विश्रांती घेतली आणि जय श्रीराम म्हणलं आणि माझा पुढचा प्रवास चालू ठेवला. तर मित्रांनो, निम्म्यावरती गेल्यानंतर आपल्याला दगडी पायऱ्या पाहायला मिळतात. डोंगर माथ्यावर वाहणारी थंड हवा आणि दिसणारं विहंगम दृश्य यामुळे चढाईचा सारा शेणच निघून जातो. डोंगर चढाई करत असताना लवकरात लवकर डोंगरावर पोहोचण्यासाठी काही शॉर्टकट सुद्धा आहेत, ज्याला आपण चोरवाटा असं सुद्धा म्हणू शकतो. पण मित्रांनो, अशा वाटेवरून जाणं नक्कीच टाळा. आणि त्यातल्या समजा पाऊस पडत असेल तर अशा रस्त्यांवरून जाऊ, कारण अशा रस्त्यावरून जात असताना आपला पाय घसरून सटकू शकतो आणि जर घसरला तर डायरेक्ट आपण तळातच जाऊ शकतो. तर शक्यतो डोंगर चढत असताना अशा रस्त्यांवरून जाणं नक्कीच टाळा. या शॉर्टकट मार्गाच्या मदतीने आपण पोचतो डोंगराच्या माथ्यावर आणि इथून दिसायला लागतं वेगळं असं दृश्य. हे दृश्य पाहून
आलेला थकवा कुठला कुठं निघून जातो कळत सुद्धा नाही. मित्रांनो, जरांडेश्वर म्हणजेच जरांड्याचा डोंगर इतिहास प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध चालू असताना लक्ष्मण आजारी पडतात. त्यावेळी वैद्य द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी आणायला लावतात, परंतु मारुतीराय पूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणतात आणि हिमालयातून श्रीलंकेकडे जात असताना या द्रोणागिरी पर्वतातील एक तुकडा खाली पडतो. तोच हा जरंडेश्वराचा जरंड्या डोंगर. जरंडेश्वर म्हणजेच मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागेच आपल्याला प्रभू श्रीरामांचे मंदिर पाहायला मिळते. दगडगोट्यांच्या मैदानानंतर उजव्या बाजूला एक छोटीशी पायवाट जाते. ते आपल्याला घेऊन जाते श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या ध्यानधारणा करण्याच्या जागेवर. मित्रांनो, असं सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा श्री समर्थ रामदास स्वामी जरंडेश्वरावर येत तेव्हा तेव्हा याच ठिकाणी ध्यानधारणा करत. मित्रांनो, आजही या ठिकाणी आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुका पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या शेजारील एका छोट्या हॉटेलमध्ये आपल्याला सीतामाईचे भले मोठे असे जाते पाहायला मिळते. भव्य दिव्य असं हे जातं आणि संपूर्ण जरंडेश्वराच्या आठवणी मानाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. जरंडेश्वराच्या डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर मनाला थक्क करून जातो. खूपच सुंदर असा अनुभव होता हा. सर्व आठवणी मनामध्ये कैद केल्या आणि चालू केला आम्ही आमचा परतीचा प्रवास. बंद करा पप्पा. ऐकणार नाही ते ऐकतच नाही. मोबाईल तरी उचला पाहिजे मोबाईलवर. आल्यावर मारत नाही. हे काढा, कोणाला तर काढायला अंडर लॉक असतं ना. आता काय अवघडच आहे. तर मी जाताना म्हणलेलं आहे गाड्या आडव्या लावल्या तर अवघड होणार आहे. काढून इकडं लावा.